म्हणून त्यांच्या नाव ठेवतो. कोणी रावण ठेवले का नाव पाळण्यामध्ये टाकताना? रावण जो जो म्हटले का? सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य वीर हनुमान महाराज की जय। वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार्यांचं स्मरण करून आजच्या हा मंगलमय प्रसंगी अखंड नामयज्ञाचा फलस्वरूपामध्ये आतापर्यंत हरिभक्त परायण काय नाव हनुमंतरावजी पाटील किनीकर यांच्या मुखारविंदातून कालाचं कीर्तन आतापर्यंत आपण श्रवण केलात। अनेक विचार तुमच्या समोर त्यांनी व्यक्त केलेले आहे। कालाचा अर्थ आहे का आला, कशासाठी आलात, लक्षात आलं का? कशासाठी आला तुम्ही इथं? होय, कशासाठी आलो इथं? कीर्तन ऐकायला आलो, महाराज येणार आहे म्हणून दर्शनाला आलो, किंवा हनुमान जयंती आहे म्हणून साजरी करण्यासाठी आलो, किंवा अक्कमादेवीचं जयंती बी आजच आहे म्हणून आलो। का आलात हे तर आम्ही येणारच आहोत। जन्माला कशासाठी आलात हे विचार करायचे आपल्याला। जन्म कशासाठी मिळाले आम्हाला? जन्म आलिया तो करीबा स्वहित, स्वतःचा हित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जन्म घेतलो। परंतु कशाची हित करू लागलो आम्ही? लेकराचं हित व्हावं, नवऱ्याचं हित व्हावं, शेताचं हित व्हावं, परिवाराचं हित व्हावं, सगळ्याचं हित व्हावं, परंतु आम्हाला स्वतःला सोडून दिलो। परंतु आपली या कल्याण व्हावे ज्यांच्या चित्ती, तुमचा स्वतःचं कल्याण करून येणं गरज आहे। म्हणून आजच्या दिवशी आम्ही कशासाठी आलो ह्याच्याबद्दल आपण विचार या ठिकाणी करायचा आहे। म्हणून लोकांसाठी जगणे आहे, परंतु स्वतःचा विचार करणे आहे। आम्ही कोणासाठी जगू लागलो? मला काय गरज आहे? शिस्त अंतरून येऊन मस्त झोपायला जमत नव्हतं का? एवढं मरमर करायचं काय? कोणाला घालायचे कोणाच्या झालं का? परंतु आम्ही आराम न घेता कशासाठी आम्ही आलो त्याचा विचार न करता फक्त खाणे पिणे झोपणे जाणे एवढा तर सगळं प्राणी करतात। कोणतीही प्राणी असा विचार करत नाही की दुसऱ्याचं कल्याण व्हावं म्हणून त्याला दंड नाही। ढोराला दंड लावतात का? तुमच्या शेतात ढोर पडला तर कोणाला लावते दंड? ढोराच्या मालकाला लावतात। ज्याला कळते त्यालाच दंड राहते, न कळणाऱ्याला काही दंड नाही। या लेकराला दंड नाही, दंड नाही म्हणून काही करत बसू नको रे, लक्षात आलं का? दंड कोणाला लागते? ज्या वेळेस त्याला कळू लागला त्यावेळेस त्याला दंड लागते। म्हणून न कळणाऱ्याला दंड नाही। दंड म्हणजे कळलं का? जुलमाना लावतात, मध्ये घालून टाकतात जेलमध्ये, जुलमाना लावतात। कारण
कळून सुद्धा तू करतोस की, असं म्हणून त्याला ऍक्शन घेतात. अन्याय काय आहे, अन्याय काय आहे हे याच्याबद्दल आम्ही विचार करणं गेलो. नित्यानित्य वस्तू विवेक हा, म्हणून आपण विचार करणारा प्राणी म्हणजे फक्त मनुष्य प्राणी आहे. आरुण आनंदू विचारिसु विषम संसार विधनु कनशंदरी. त्याकरता आपल्या जीवनात येऊन काय करावं काय करू नये हे फक्त ओळखणारा माणूस म्हणजे फक्त मनुष्य. एक छोटासा उदाहरण देतो, कारण शांत बसलात म्हणून बोलतो. ऐकू येऊ लागलं का सगळ्याला? मी स्टेपनी घेऊन आलो, करंट राहते की नाही म्हणून. आलं कवा बी स्टेपनी राहो, हिम्मत राहते माणसाला. भिवू नकोस, तुझं पाठीशी मी आहे म्हणतात ना. पाठीशी राहते न राहते ते गोष्ट वेगळी, परंतु एवढं मी आहे म्हणलं तर बी सुद्धा थोडं हिम्मत राहते. त्याकरता आपल्या आदर्श, तुमचा आदर्श व्यक्ती घेऊन जीवन जगावं. म्हणून आदर्श जीवन म्हणून आज हनुमान जयंती आपण आचरण करत आहोत. हनुमानजी आता झालेले आहे का? त्रेतायुगामध्ये, रामाच्या काळामध्ये, रामाच्या प्रसन्नतेसाठी, रामाच्या पूजा पाठ जप तप केल्या कारणानं देवाला मागितलं, मला रक्षा कर म्हटले. रामाचं ईश्वर रामेश्वरला, मला रक्षा कर देवा, माझा रक्षा कर, साकार होऊन माझा रक्षा कर म्हटले. म्हणून 11वा रुद्र हनुमानजी म्हणण्याचं कारण म्हणजे शंभू भगवान हनुमानजीचा अवतार घेऊन रामाच्या रक्षा केले. सावली होऊन सेवा केला. सावली होऊन सेवा केल्या कारणानं सेवा करणाऱ्याचा वावा जास्त राहते. रामाचं मंदिर जास्त आहे की हनुमानचं? प्रत्येक गावामध्ये रामाचं मंदिर भेटते ना भेटते सांगता येत नाही. कोणाचं मंदिर भेटते? सेवकाचा नंबर भेटते. लक्षात आहे का? सेवकाचा नंबर लागते. त्यासाठी गुरु श्रेष्ठ नाही, गुरुचं सेवा करणारे जास्त श्रेष्ठ आहे. लक्षात घ्या. म्हणून श्रेष्ठत्व येण्याचं एकमेव कारण आहे, त्या प्रकारे त्यांनी सेवा केला होता. म्हणून आज विशेष दिवस आहे. त्या युगापासून आतापर्यंत सतयुग, त्रेतायुग, द्वापार युग, कलियुग, 2 युग व्यतीत होऊन गेले, परंतु दिवस मात्र अजून पक्का आम्ही ठेवलो. आज हनुमानजी जन्म घेतलेले आहे, जन्म घेतलेले आहे. परंतु जन्माला आल्यानंतर काय सेवा केला त्यांनी? कशासाठी सेवा केला? काहीतरी भेटावा म्हणून सेवा केल्या का? परंतु त्यांच्या आदर्श आपण अजून बी घेतो. वामाचार न करता, वामापर्यंत न जाता, कुठल्या प्रकारच्या कलंक न लागता, निष्कलंक स्वभावाय यास विद्या प्रदायिनी, निष्कलंक स्वभाव असलेले राम, निष्कलंक असलेले भरत, निष्कलंक असलेले सीता, निष्कलंक असलेले लक्ष्मण. काय आदर्श आहे! म्हणून त्यांचं नाव ठेवतो. कोणी रावण ठेवले का नाव? पाळण्यामध्ये टाकताना रावण जो जो, रावण जो जो म्हटले का? कोण काय म्हटले? राम 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 नाव ठेवले. लक्ष्मणचे नाव ठेवले, उर्मिला ठेवले, सीताजी ठेवले, भरत ठेवले, शत्रुघ्न ठेवले. बघा, कौरवाचं नाव कोणी ठेवले नाही. दुर्योधन, दुःशासन, दुंदुभी, दुष्टबुद्धी, 101 लोक होते. 101 लोकांचं बी नाव कोणी लेकराचं ठेवत नाही. कारण लेकराचं नाव ठेवलं तर त्याच्या आठवण येते म्हणून त्याचं नाव ठेवत नाही. लक्षात आलं का? एका शाळा भरला होता. छोटासा उदाहरण येतो. पब्लिक लई बसली तिथं, हाताला पायाला डोक्याला सगळं पब्लिक होती तिथं. झडकून टाकून आलो. ते मोहळाच्या माश्या कसं भुई दिशी उठले की अंगावर येऊन घेरती की नाही, तसं घेरले लोक तिथं. तरी सुद्धा कसं तरी अजून ते मासा चावलं तर अजून आवडते माणूस. हे माणसाचं नादी लागणं लई अवघड आहे. लक्षात आलं का?
इथं मटकीला गेलो होतो, उठले अग्गी मोळ. तू होतास काय? हा, अग्गिमोळ उठले, हो दिवशी उठले. उठले की सगळं मला सोडून पळून गेले. तू होतास का? हा, ह्यानं एकटं होत. ज्याला मला सोडून गेलं सगळ्याला चावून काढले. ज्याला मला धरून राहिलं त्याला काहीच केलं ना, मला तर काही एक बी चावलं नाही. मी तिथून पळालाच नाही, तिथंच थांबलो. आता सगळ्याचा धावून धावून पाठी लागून चावून टाकली. तर बघा काय म्हणत होतो तुम्हाला. शाळा भरला होता, शाळेमध्ये बरेचसे लेकरं होते. ऐकण्यासारखं आहे, लक्षात घ्या थोडे. इथलं ऐकून मतलब नाही, तिकडचं बाहेरचं ऐकलं तर छान राहतील. परंतु अचानक आज बी करंटाची गेले. हा, इमानदारीनं सेवा केलेल्या लोकांनाच या ठिकाणी ऐकू येऊ लागले की बेमान आहे का तिकडं. ते बी इमानदारच आहे. नंबर 2 इमानदार आहे, नंबर 1 इमानदारी तुमचा आहे. नंबर 1 पुण्यात्मा तुम्ही आहात, नंबर 2 पुण्यात्मा ते आहेत. असो तर बरेचसे शाळा भरले. गुरुजी विचारले, काय म्हटलं, अरे कोणाला काय काय व्हायचं, उठ सांग म्हणले. नाव काय तुझं? सांगितले. तुला काय व्हायचंय? एकाने म्हटलं मी डॉक्टर व्हायचंय. एकाने म्हटलं मला सीए व्हायचंय. एकाने म्हटलं मला इंजिनियर व्हायचंय. एकाने म्हटलं मला वकील व्हायचंय. एकाने म्हटलं मला कलेक्टर व्हायचंय. असे सगळे लोक बोलले. एक पोरग बाजूला बसला होता, गप्प बसला होता. गप्प बसला होता. का रे बाळ, तुला काय व्हायचंय? मी विचार करून सांगतो म्हणला. मला टाइम द्या तुम्ही म्हणले. दुसऱ्या दिवसाला मग काय विचार केलास का? नाही, अजून एक विचार करू, अजून एक दिवस. तिसऱ्या दिवशी गेला, ते गळगळ रडत बसला होता पोरगा. आई विचारले, का रे, का रडतोस, काय झाले तुला? गुरुजी विचारत आहे मला, तुला काय व्हायचंय? मग सगळे लेकर काय म्हणले, कोणी कलेक्टर म्हणले, कोणी काय डॉक्टर म्हणले, कोणी इंजिनियर म्हणले. जे काय बोलले ते बोलले, परंतु ते बोलण्यामध्ये त्याला अर्थ होत. वकिलाचा मुलगा वकील होतो म्हटला, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतो म्हणला, कलेक्टरचा मुलगा कलेक्टर होतो म्हणला, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो म्हणला. परंतु मी काय म्हणून सांगू आई, माझा अवस्था मी सांगू शकत नाही म्हणले. आई घळघळ रडू लागली. पोराला लावून घेतले. बाळ टेन्शन घेऊ नको, तुझा बाप येते, तुझ्या बापालाच विचार. बाप आला फुल्ल घेऊन. लक्षात आलं का रडलास रे? काय झालंय? पप्पा सगळे लोकांनी त्या प्रकारचे बोलले, तू तर पिदाडू आहेस. मी काय पिदाडू होतो म्हणून सांगू का? माझा गुरुजीला म्हणला. त्यावेळेस सन्न दिशी निशा उसरली तिची. घळो दिशा रडू लागला, जोरात आवाज काढून. सगळे लोक जमा झाले. रात्री 11 वाजता. काय झाले? आज माझा डोळा उघडला माझ्या लेकरांनी. आजपासून मी त्याला हातच लावत नाही. आजपासून मी त्या वाटाला मी जाणार नाही. आता आज माझ्या लेकराला मी सांगतो, उद्या शिक्षकाला जाऊन सांग कोणी काय झाला असेल, परंतु समाजाचा सेवा करणारा योग्य व्यक्ती होणार आहे म्हणून एवढा सांगून टाक म्हणलं. आपले हनुमंतराव कीर्तनकार सर, समाजाचा सेवा करायची, जगाचा सेवा करायची. म्हणून आज हे कार्यक्रम जे आपण करतो ना, आपल्या हितासाठी नाही, सगळ्यांचं हित व्हावा, सगळ्यांचं कल्याण व्हावा, सगळ्यांचा भला व्हावा. आपल्याला धरून, स्वतःला धरून सगळ्याचा व्हावा. दुष्ट दुर्जना मंगळ त्यांच्या हृदय होव निर्मळ, कलिकाल सकळ निरसून जाय. अशा प्रकारच्या सद्भावना, सद्बुद्धी आम्ही बाळगल्यानंतर आमचं कल्याण होणारच आहे. तुमचं तर होणारच आहे, सगळ्याचं होणार आहे. परंतु अशा प्रकारचे आदर्श जीवन वडिलांचं बी असावं. त्या लेकराला संस्कार द्यायचा असेल तर स्वतः मात्र संस्कार युक्त असावं, तरच आपला पिढी, आपला परंपरा व्यवस्थित चालतो. आज संजू पटेल की काय आम्हाला बोलवले,
इजू पटेल काही दिवसापूर्वी येऊन मला बोलले, तर काल 5 वाजता येतो म्हणून मी म्हंटलो होतो. 5 वाजता 5 माणसं बी मिळणं म्हणले. मग कसं करू? रात्री 12 वाजता आहे म्हणले. आता रात्री 12 वाजता झोपलं तर सकाळी उठल्याबरोबर पब्लिकला बघायचं. आता झोपीचं टाळून अवघड होईल. लक्षात आलं का? तर आम्ही विचार केलं सकाळी काल्याच्या कीर्तनालाच आपण या ठिकाणी यावं असं म्हणून आम्ही विचार केल्यामुळं आज तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात आणि कीर्तन श्रवण केलात. आता भंडारा तयार होऊ लागलेले आहे. सगळ्यांनी प्रसादाचा व्यवस्था झालेली आहे. प्रसाद ग्रहण करून आपलं जीवन कृतार्थ करून घ्या. वेळाच्या अभावी जास्त न बोलता या कार्यक्रमामध्ये अनेक लोकांचे सहयोग या ठिकाणी मिळालेले आहेत. विजू पटेल तर आहेत, पाटलाला तुम्ही सगळ्यांनी सहयोग केलात म्हणून या ठिकाणी कार्यक्रम होऊ शकला, नाही तर कुठं होणार आहे. तर अशा प्रकारच्या शुद्ध भावना बाळगून आणि या कार्यक्रमामध्ये रघुवीरजी आणि गजाननरावजी दोघांचे योगदान या ठिकाणी भेटलं. त्याला विचारलं मी, नाही जवळचं गाव आहे म्हणून चाललो म्हणले. काल विचारलं म्हणून जवळ असो लांब असो, परंतु या माध्यमातून आपल्याला सेवा बिघडते, मन बी रमते. 2-3 तास मन विचलित होत नाही. एक मोठं कलियुगा माझे भजन हे सार हृदय शंकरा. भजनामध्ये जे आनंद आम्ही लुटतो तेवढंच विचलित न होता बायकोचा आठवण येत नाही, संसाराचा आठवण येत नाही, लेनदेनचा आठवण येत नाही. आपण भला जग भला म्हणल्यासारखं 2-3 तास निवांत आपण राहू शकतो. अशा प्रकारच्या विचारधारा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नम पार्वते हर हर हर. वीर रुद्र हनुमान महाराज की हर हर.